अलिबाग ते वडखळ महामार्गावर वाहतूक कोंडी, शहाबाज ते पेझारी चेकपोस्ट पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का, हर्षवर्धन पाटलांचे 3 शिलेदार राष्ट्रवादीत जाणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीमध्ये करणार पक्ष प्रवेश। डोंबिवली स्टेशनच्या बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई, फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर देखील कारवाई, अनधिकृत शेळे जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त। भिवंडीमध्ये डंपरची दुचाकींना जोराची धडक, डंपरचा ब्रेक फेल झाल्याने 6 ते 7 दुचाकींचा चक्काचूर, सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। अमरावतीमध्ये ट्रॅव्हल आणि दुचाकीचा अपघात, दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर चालक गंभीर जखमी, चालकासह वाहनाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। वाशीमध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, हेक्टरी 10,000 रुपये तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, बाजार समितीच्या संचालकांची मागणी। परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसाने कापसाचं मोठं नुकसान, शेतकऱ्याची चिंता वाढली। अमरावतीच्या महादेव खोरी परिसरामध्ये बिबट्यांचा वावर, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।